पुणे कारागृह पोलीस भरती 2025 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. ABCच्या वयाचे गुणोत्तर 2:54 आहेत. B चे वय 20 वर्ष असेल तर C चे वय किती असेल? ठीक आहे, चला बघा काय म्हणताय. पहिले तर गुणोत्तर भानगड काय भानगड आहे ते समजून घ्या. Aचं Bशी, Bचं Cशी म्हणजे ABCचे एकमेकांशी गुणोत्तर जे दिलेलं आहे 2, 5 आणि 4 दिलेलं आहे. आता हे जर तुम्हाला कन्सेप्ट कळाला तर गणित नल्ला आहे, चिंदी एकदम असं समजा. काय आहे? एकदम चिंदी गणित आहे. तुम्हाला काय म्हणणं आहे, ज्यावेळेस Aची किंमत 2 असेल त्या कंडिशनमध्ये Bची किंमत 5 असेल आणि Cची किंमत किती असेल? 4 असेल. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ज्यावेळेस A असेल, Aच्या डबल नेहमी C राहणार आहे. Aच्या नेहमीच डबल C राहणार आहे कुठल्याही कंडिशनमध्ये. आणि ज्यावेळेस हा समजा 4 केला मी, म्हणजे ह्याला 2 ने गुणलं, तर ह्याला सुद्धा मला 2 ने गुणावं लागेल कारण की हा 10 होईल आणि ह्याला सुद्धा 2 ने गुणावं लागेल म्हणजे हा 8 होईल. बघा हा नेहमी डबल राहणार आहे. गुणोत्तर म्हणजे काय? तर गुणोत्तर म्हणजे नथिंग बट अशा संख्या ज्यांचं गुणोत्तर कधीच चेंज नाही होत. तुम्ही कितीने गुणा, म्हणजे आता जर मला इथे 3 ने गुणलं मी इथे, तर हे किती होणार आहे? 6. मग मला इथे 6 झाल्यानंतर मला इथे ऑटोमॅटिक 6 ने गुणावं लागेल, म्हणजे इथे 30 होईल. सॉरी, इथे 3 ने गुणावं लागेल. होय, एक्झॅक्टली. इथे 3 ने गुणलं, इथे पण 3 ने गुणलं, इथे 15 होतील आणि इथे सुद्धा मला 3 ने गुणावं लागेल, इथे 12 होईल. मग यांचं गुणोत्तर काय होईल? 6, 12, 15. म्हणजे जेव्हा पण ह्या गणिताच्या किमती दिलेल्या असतील गुणोत्तरामध्ये, तर त्या त्याच्याशी संलग्न राहतील. आता काय दिलेलं आहे? Bचं वय 20 वर्ष असेल, म्हणजे आपल्याला इथं Bचं वय किती भेटत आहे? 5. इथं Bचं वय किती भेटत आहे? 5. पण गणितात काय दिलं? Bचं वय 5 नसून 20 वर्ष आहे. तुम्हाला काय विचारलं? Cचं वय किती? आता Bचं वय इथं 5 वर्ष दिसतंय. Cचं वय, ज्यावेळेस Bचं वय 5 असेल त्यावेळेस Cचं वय 4 असेल. पण गणितात दिले की 5 नसून 20 आहे, तर मग 4 नसून Cचं वय किती असणार आहे? तिरकस गुणाकार करा. x बरोबर किती येणार आहे? हा 20 गुणिला 4 छेदामध्ये 5. 5 एक 5, 5 चोक 20, 4 गुणिला 4 म्हणजे 16 वर्ष. ठीक आहे. अच्छा, याच्यामध्ये A पण राहिलं का? 16 वर्ष तर आहे. ठीक आहे. आणि Aचं किती वय असणार आहे? Aचं तुम्ही इथे 2 धरा, तर इथे जर 2 केलं मी, इथे 4च्या ऐवजी 2 केलं तर 8 होणार. ठीक आहे. किंवा तुम्ही असं म्हटलं होतं मी पहिलेच की हा ह्याच्या नेहमी दुप्पट आहे. C काय आहे? दुप्पट वयाचा आहे. तर मग Aचं वय किती असणार आहे? भागीला 2 किंवा ह्याच्या अर्धा. डायरेक्टच म्हणाल तुम्ही 8 आणि 16 हे काय असणार आहे? त्यांचे वय असणार आहे A व Cचे. इथे A प्रिंट मिस्टेक आहे, मला वाटलं फक्त Cचं विचारलेलं आहे. ठीक आहे. A आणि Cचं वय किती असेल? Aचं वय असेल 8 आणि Cचं वय असेल 16. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. पण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. अरे, तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवरनं पण सोडू शकला असतात. मी काय म्हटलं पहिलेच, मला माहिती नव्हतं इथे A आणि Cचं विचारलं. हा याच्या दुप्पट आहे, हा याच्या डबल आहे. म्हणजे अशा तुम्हाला किमती शोधायच्या होत्या जे डबल आहेत. इथे 6 आणि 16च्या ऐवजी 6 आणि 12 दिलं असतं, थोडं कन्फ्युजिंग होतं, कारण उत्तर काढायला थोडंसं परत तुम्हाला ही पद्धत वापरावी लागली असती. पण मी काय म्हटलं सुरुवातीलाच की हे डबल आहे, मग एकच किंमत होती जी डबल आहे. 8ची 16, इथे 8 आणि 14 दिले, 6 आणि 18 दिले आहे, तर शक्य नव्हतं. ठीक आहे. जर कोणतेही तुमचे डाऊट्स असतील, मंथली मेंबरशिप आहे आपली, त्यामध्ये तुम्ही तुमचे काय झालं, मंथली मेंबरशिप आहे. ठीक आहे. 59 रुपयामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज बघायला भेटतील. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.